ठरलं तर मग या मालिकेत प्रिया ही तन्वी असल्याचे नाटक करत आहे आणि हे सत्य शोधण्याच्या मार्गावर अर्जुन सुभेदार आहे. अलीकडच्याच एपिसोडमध्ये त्याला असे समजते की खऱ्या तन्वीच्या उजव्या तळपायावर तुळशीपत्राच्या आकाराची खूण आहे आणि ती जन्मखून दाखवल्यामुळे प्रिया ही तन्वी असल्याची ओळख पटली होती, असं सुमन सांगते. अर्जुनचा संशय असतो की प्रियाने खोटी जन्मखून दाखवून सगळ्यांना बनवलं आहे. आता तो प्रियाचा पर्दाफाश कसा करणार आहे ते आगामी एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे. आगामी एपिसोडचा प्रोमो असा समोर आला आहे की ज्यामध्ये अर्जुनच्या हातात एक ठोस पुरावा सुमनने सांगितल्याप्रमाणे तुळशीपत्राची खूण सायलीच्या तळपायावर दिसल्याने अर्जुनला धक्का बसतो. तर दुसरीकडे प्रिया अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि ती कॉफी अर्जुन तिच्या जाणून बुजून तिच्या पायावर सांडवतो. कॉफी तिच्या उजव्या पायावर सांडल्याने अर्जुन आनंद व्यक्त करतो. प्रिया पाय धुवून आल्यानंतर अर्जुन तिला म्हणतो की तो स्वतः तिचे पाय पुसून देईल, मात्र प्रिया त्यावर नकार देते आणि त्याच्या खोलीतून निघून जाते. पाय धुवून आल्यानंतर तिचे पाय खोलीमध्येच उमटतात. उजव्या पायाच्या उमटलेल्या खुणेमध्ये स्केच पेन किंवा रंगाचा डाग असल्याचे अर्जुन चैतन्याच्या लक्षात येते. या डागाचा संबंध त्या जन्मखुणेशी असल्याचा अंदाज अर्जुन व्यक्त करतो. प्रियाने पायावर खोटी जन्मखूण काढली हे सत्य अर्जुन समोर येईल का, हे आगामी एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. दुसरीकडे प्रतिमाची स्मृती आणि वाचा परत यावी म्हणून सायली प्रयत्न करते. ती मनोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्याविषयी सगळ्यांना सुचवते. त्यानुसार रविराज एका तज्ज्ञ डॉक्टरला बोलावतो. मात्र प्रियाला हे सायलीचे प्रयत्न खटत असतात, कारण प्रियाची स्मृती जर परत आली तर तिचे भांडं फुटेल अशी तिला भीती असते.